सोनू स्ट्राईकला रोहन भोसले. मॅचला टेकने सुरुवात होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकला रोहन. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आणि प्रयत्न यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी श्री गणेश होतोय तो विनर्स या संघाचा रोहन. पुढचा चेंडू त्या ठिकाणी सोनू यांचा रोहनसाठी. बैठक मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल. सोनू यांनी चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. दुसरा चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जरूर रिव्हर्सचा चौकार आला होता. मात्र तदनंतर सोनू सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. कित्येक वर्ष या मैदानामध्ये खेळत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या झाली 4. यावेळेला रिव्हर्सचा रोहन भोसले यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. एका चांगला आणि उत्तुंग देखना दर्शनीय फटका. षटकार येतोय त्या ठिकाणी. चुकीची दुरुस्ती. किती स्कोर केला? 10 धावा झाल्या त्या ठिकाणी. 3 चेंडू आतापर्यंत फेकलाय. दुसरा चेंडू निर्धावाला होता. तिसरा चेंडू रिव्हर्सचा षटकार रोहन यांच्या बॅटमधनं. सामन्याचं महत्व सुद्धा माहिती आहे आणि स्वतः सलामीला आले त्या ठिकाणी. याही चेंडूवरती खेळलाय आणि आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी दर्शनीय फटका होता त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला होता. 4 धावा येतील. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 4 चेंडूंमध्येच अवघ्या 14 धावा दिल्यात त्या ठिकाणी. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 14. रोहन एका बाजूने चांगली फलंदाजी करतायत. हाही चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि राहुल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. चांगल्या त्या ठिकाणी फलंदाजी सुद्धा चांगली करतात. मात्र काही चेंडू सुद्धा अचूकतेवर भर देणारे टाकले आहेत ते सोनू यांनी. स्ट्राईकला प्रभाकर मेहता. शेवटचा चेंडू. याही चेंडूवर पाहायचं झालं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल झालं राहुल यांच्याकडनं. मात्र 1 धाव मिळते त्या ठिकाणी. 1 षटक त्या ठिकाणी समाप्त होते आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर विनर्स या संघाची धावसंख्या होते ती 16. 16 चांगलं त्या ठिकाणी षटक हाताळलं होतं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 16. कृपया सर सामना त्वरित चालू करा. जास्त टीम मीटिंग करू नका. श्री 11 संघ आपण जास्त वेळ घेताय. कृपया सहकार्य करायचं आहे.
त्या ठिकाणी नवीन गोलंदाज हेमंत खारवा, तर स्ट्राईकला प्रभाकर मेहता. याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोहन यांचा पहिला सामना झाला होता. त्या ठिकाणी रोहन यांनी एक चांगला झेल घेतला होता. आता ही सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. नवीन सामना चालू आहे. दुसरा सामना पहिले दोन सामने पहिले जिंकलेत. एक एक संघ विनर सुद्धा जिंकलाय. त्याप्रमाणे सुद्धा पहिला सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. स्ट्राईकला रोहन. हाही चेंडू चांगला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाले आहे, मात्र रनआउट होऊ शकले नाहीत. प्रभाकर मेहता यांच्यासाठी खुश खबर आहे. जर त्यांनी 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारले तर अंकुश वरपे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 17 धावा झाल्या त्या ठिकाणी. दुसरं षटक चालू आहे. हेमंत खारवा चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. आणखीन उर्वरित चेंडू आहेत ते सुद्धा चांगल्या दिशेवरती चांगल्या नियंत्रणावरती टाकावे लागतील. रोहन याही वेळेला संधी तर निर्माण केली आहे आणि त्या ठिकाणी रोहन भोसले बाद. हॅलो हॅलो. हॅलो. 26 धावा झाल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
2 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 26. नवीन गोलंदाज मनीष यादव यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि याही चेंडूवरती 4 धावा मिळतील. प्रभाकर यांचा मेहता यांचा एक चांगला आणि यशस्वी प्रयत्न होता आणि तो प्रयत्नांना यश त्या ठिकाणी मिळालं आहे. धावसंख्या होती ती 30चं षटक या ठिकाणी चालू आहे. रोहन भोसले एक घातक ठरत होते मात्र त्यांच्यावरती चांगला अंकुश लावला होता हेमंत यांनी आणि चांगला झेल त्या ठिकाणी हरिओम यांनी पकडला होता. धावसंख्या 30. प्रभाकर यांचं मत स्ट्राईकवर असणं एक निर्णायक असेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी आणि मिस केलाय त्या ठिकाणी. चांगली संधी होती मोठा फटका मारण्याची मात्र संधी त्या ठिकाणी गमावली आहे. मोठा फटका मारण्याची संधी होती. संधी मात्र संधीचं सोनं होऊ शकलं नाही त्या ठिकाणी आणि एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. धावसंख्या 30 वरती स्थिरावली आहे. प्रभाकर एक चांगले बॅट्समन आहेत. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा WPL मध्ये घेतला होता आणि याही वेळेला चापट शॉट बनावे लागेल त्या ठिकाणी. चांगला फटका होता मात्र तितका सुंदर क्षेत्ररक्षण करतायत रोहन. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 31. 30 षटक त्या ठिकाणी चालू आहे. कपिल यांच्या बॅटमध्ये एक जरूर षटकार आला. अजून षटकार मारावे लागतील कारण समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजीमध्ये सुद्धा एक चांगली भरीव आणि भक्कम कामगिरी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे कामगिरी चांगली करावी लागेल मनीष यादव यांना. मनीष यादव आणि फलंदाजीसाठी कपिल यादव. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झाला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाईल का? हो, सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि अंतर त्या ठिकाणी क्लिअर झालंय. धावसंख्या 6 ने पुढे जातील. षटकार येतोय कपिल यादव यांच्या बॅटमधनं. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. प्रयत्न चांगले करतायत मनीष यादव. थोडीसे दिशेवरचं नियंत्रण सुटलं आणि दिशेवरचं नियंत्रण सुटलं तर कपिल यादव यांनी त्याचा फायदा मिळाला. आणखीन एक दिमागदार ताकदवान समोरच्या दिशेने एक नेत्रदीपक गगनचुंबी षटकार कपिल यादव यांच्या बॅटमधनं. चांगला फटका त्या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. या निर्णायक धावा आहेत. या शेवटच्या क्षणाला ह्या धावा आवश्यक पडतात कारण एक ओके रिव्ह. रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी. DRSचा वापर केलाय थ्रो ॲक्शनसाठी. पाहूया थोड्याच वेळात निर्णय आपल्या समोर येईल. या ठिकाणी पंच शहानिशा करतायत. थ्रो ॲक्शन आहे का नाही. फेअर डिलेवली. फेअर डिलेवली आहे त्या ठिकाणी. 43.
शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आणि याही वेळेला आणखीन एक फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतंय. 4 धावा मिळतील. खराब चेंडू त्या ठिकाणी आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय कपिल यांनी. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 47-47. एक गडी बाद त्या ठिकाणी झालाय रोहन. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 47. नवीन गोलंदाज हेमंत खारवा ज्यांनी दुसरं षटक सुद्धा हाताळलं होतं. रोहन भोसले सारखा गडी बाद केला होता. प्रभाकर विरुद्ध हेमंत. या वेळेला आणखीन एक मोठा फटका मारणार झेल बाद होण्याची संधी आहे का? झेल खाली आणि चांगला झेल त्या ठिकाणी राहुल यांचा. बाद होत आहेत त्या ठिकाणी. हेमंत यांनी चांगली सफलता मिळवून दिली आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज गोविंदा. 47 धावा झाल्यात. नवीन फलंदाज गोविंदा समोरच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक गडी वाद होईल का? मनीष यादव झेल खाली आणि सुंदर झेल त्या ठिकाणी. सुंदर झेल. एका हातामध्ये सुंदर झेल पकडलाय. चांगला मासा त्या ठिकाणी गळायला लागला आणि सुंदर झेल स्वतः कर्णधार मनीष यादव यांनी घेतलाय. बॅक टू बॅक दुसऱ्याही चेंडूवरती झेल बाद होत आहे. गडी बाद केलाय त्या ठिकाणी हेमंत यांनी आणि हॅट्रिकवर असतील. थोडा सामना फसताना पाहायला मिळत आहे. 47 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. 47 धावा झाल्या आहेत आणि विकास जयस्वाल विस्फोटक फलंदाजी करण्यामध्ये घातक ठरू शकले असते, मात्र तितका सुंदर झेल मनीष यांनी घेतला आणि चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला त्या ठिकाणी हेमंत यांनी. मागच्या षटकामध्ये सुद्धा रोहन भोसले यांनी रोहन भोसले यांचा चांगला गडी मिळवून दिला होता. तितका सुंदर झेल पकडला होता हरिओम यांनी. आता पाहायचं झालं तर बॅक टू बॅक 2 गडी बाद केले आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत रवी यादव. हॅट्रिक वरती असतील. हेमंत होईल का या स्पर्धेमध्ये पहिले हॅट्रिक? यशांच्या खूपच बाहेर चेंडू वाईड. एक धाव मिळते. धावसंख्या होईल 48. 48 धावा. हॅट्रिक कंटिन्यू असेल. 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले आहेत आणि चांगला फटका त्या ठिकाणी कव्हर रिजनमध्ये आणि षटकार येतो आहे. चांगला फटका त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं मारलाय आणि 6 धावांच्या षटकाराच्या मदतीनिशी संघाची धावसंख्या होती ती 53. 54 धावा झाल्या आहेत. एक वाईटची धाव होती. हेमंत चांगली गोलंदाजी करत होते, मात्र रवी सुद्धा चांगले धडाकेबाज बॅट्समन आहेत आणि आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता.
त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवत आहेत त्या ठिकाणी रोहन, आणि त्या ठिकाणी बाद, आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. 55 धावा झाल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे हेमंत यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 2 गडी विशेष मिळवून दिले आहेत. एक षटकारही मारला त्यांच्या गोलंदाजीवरती रवी यांनी. पुढचा चेंडू कपिलसाठी. याही वेळेला स्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये भेटल्यानंतर प्लॉटच्या बाहेर पाठवलाय कपिल यादव यांनी. या ठिकाणी आउट ऑफ द पार्क षटकार येतोय या कपिल यादव यांच्या बॅटमधनं. धावसंख्या होते ती 61. 61 धावा झाल्या आहेत. 61 धावा झाल्या आहेत त्या ठिकाणी. चौथं षटक चालू आहे. आणखीन एक चेंडू या षटकातील बाकी असेल. एक चेंडूवरती पाहावं लागेल की किती धावा जमवल्या जातील. याही चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, आणि एक धाव मिळेल. 4 षटके या ठिकाणी समाप्त होत आहे, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 62. चांगली आतापर्यंत फलंदाजी केली आहे कपिल यांनी. रोहन बाद झाल्यानंतर, प्रभाकर मेहता बाद झाल्यानंतर धावाची सूत्र सर्व हाती घेतली आहेत. 7 चेंडू आणि 30 धावावरती खेळत आहेत कपिल. तर शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय ते जेम्स त्या ठिकाणी येत आहेत. शेवटचं षटक ज्यांच्यावरती सोपवलंय, तर फलंदाजीसाठी कपिल हे 30 धावांवरती खेळत आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. जेम्स, तर फलंदाजीसाठी कपिल. यावेळेला लॉंग डी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होतं. थोडंसं फंबल झालं. 2 धावा मिळत आहेत, आणि या 2 धावांच्या मदतीने संघ 64 या धावसंख्येवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षकाची जागा त्या ठिकाणी बदलली. मानसिंग त्या ठिकाणी येत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्येसाठी 64. 5 चेंडू बाकी आहेत, आणि 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत कपिल. जेम्स गोलंदाजीसाठी. खूपच बाहेर चेंडू. ही चेंडू अवांतर स्वरूपाचा असेल, आणि त्याच्यावरती वाईट स्वरूपाची एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोचतोय तो 65 या धावसंख्येवरती. अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत, आणि या 5 चेंडूवरती किती जास्त धावा येतील याकडे माझे कल असेल तो कपिल यांचा. पुढचा चेंडू. हाही चेंडू चांगला ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी, आणि थोडंसं फंबलिंग झालं, मात्र तितकाच सुंदर चेंडू गॅदर केलाय. एकच धाव मिळेल. रोहन मात्र चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या आहे ती 66. 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत, आणि 4 चेंडूवरती किती धावा येतील याकडे लक्ष असेल. रवी यादव. नो बॉल. तो थोडं दिशेवरचं नियंत्रण सुटलं, आणि ते नियंत्रण मात्र नो बॉल दिलाय, आणि नो बॉल बाईच, लेग बाईज अशा 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघ जाईल तो 68 धावांवरती. फ्रीडचा चेंडू असेल.
फ्री हिटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा जमवतोय तो कपिल. फ्री हिटचा चेंडू याही वेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी धावा किती आहेत सर ह्याच्यावरती? 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघ 72 या धावा संख्येवरती पोहोचतोय. उर्वरित 3 चेंडू आणि चांगले टार्गेट सेट करण्याकडे लक्ष देत आहेत त्या ठिकाणी कपिल. चांगली फलंदाजी करतायत त्या ठिकाणी. 37 धावांवरती खेळतायत. संघाची धावसंख्या झाली ती 74. 72. 72 चुकीची दुरुस्ती. 72 धावा झाल्यात. आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती चढवलाय हल्ला. आणखीन एका लांबलचक षटकार येईल कपिल यादव. 37 आणि हे 6 अशा 43 धावांवरती खेळतात वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या होते त्या ठिकाणी 78. पडझड झाली होती विनर्सच्या संघाची, मात्र ती पडझड थांबून निडरपणे फलंदाजी केली त्या ठिकाणी कपिल यांनी. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 43. 43 वरती खेळतात वैयक्तिक धावांवरती. संघाची धावसंख्या झाली आहे 78. पुढचा चेंडू आणखीन एक समोरच्या दिशेने मारला. यावरती येईल का षटकार? आणखीन एक येईल. 49 वैयक्तिक धावा आणि संघाच्या पाहायचं झालं तर 84. धावसंख्या झाली ती 84. 84 धावा झाल्या आहेत आणि वैयक्तिक 49 धावांवरती खेळतायत ते कपिल यादव. अर्धशतकासाठी एका धावेची गरज असेल. पुढचा चेंडू जेम्स. चांगली फलंदाजी केली त्या ठिकाणी. एक हाती किल्ला लढवला आणि एक हाती लढण्याचा प्रयत्न होता तो एक यशस्वी आणि एक प्रामाणिक प्रयत्न होता. त्या प्रामाणिकपणाच्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलंय. शेवटचा चेंडू याही वेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू. कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि 4 धावा येतील आणि कपिल यादव यांचं अर्धशतक. अर्धशतक झालंय त्या ठिकाणी आणि धावसंख्या 88. 89 धावांची आवश्यकता आहे.
तर प्रथम फलंदाजी करताना 88 धावा केल्यात आणि 89 धावांचं आव्हान दिले ते जिंकण्यासाठी इलेव्हन या संघाला. हॅलो 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 बस. तर दुसऱ्या सत्राला त्या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. त्याने पहिल्या सत्रात प्रथम फलंदाजी करताना 88 धावा केल्या. त्याने 89 धावांचं आव्हान दिले ते साई विनर्स या संघाने श्री लेवण्या संघाला. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात येते. एका बाजूला मनीष यादव, दुसऱ्या बाजूला राहुल, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये जिंकून येण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता. चांगली त्या ठिकाणी फलंदाजी केली होती आणि आता फलंदाजीसाठी आले आहेत. तर गोलंदाजीसाठी कुलदीप. स्ट्राईकला येत आहेत मनीष, तर नॉन स्ट्राईकला राहुल. राहुल येत आहेत. मनीष स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राहुल. 89 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला होता आणि त्या ठिकाणी एकच धाव येईल. त्या ठिकाणी श्री गणेश होताना दिसतोय आपल्याला श्री लेवण्या संघाचा. स्ट्राईकला राहुल. प्रयत्न चांगले करतात आणि प्रयत्न करावे लागतील. एक मोठं आव्हान आहे, ते आव्हान पार करावं लागेल आज पाहायचं झालं तर श्री इलेव्हन या संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होती 2. हॅलो हॅलो हॅलो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुलदीप यांचा. स्ट्राईकला राहुल. आणखीन एक चांगला चेंडू. त्या चेंडूला सन्मान दिलाय आणि एक धाव ही पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 3. स्ट्राईकला पुन्हा एकदा मनीष. 3 धावा झाल्यात. 3. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या ठिकाणी प्रयत्न असफल झालाय. 4 धावा झाल्यात. 4 धावा या ठिकाणी झाल्या आहेत. पहिल्या षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या फक्त 4. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली आहे आपल्या संघासाठी. कुलदीप पॉवर प्लेचं चांगले षटक हाताळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुलदीप यांचा. चांगला चेंडू त्या ठिकाणी
आणखीन एक निर्धाव चेंडू टाकलाय. 4 चेंडू आणि 4 धावा आल्या आहेत. आणखीन एक चांगला चेंडू होता आणि त्यावरती एक धाव मिळेल. धाव संख्या झाली 5 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधील. डेड बॉलच्या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. मनीष अलॉंग दी कार्पेट पद्धतीने खेळून काढला होता चेंडू. एक धाव येईल. षटक समाप्त होत आहेत. हॅलो हॅलो. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला गोलंदाज आहे तो कपिल यादव. सामना करेल तो मनीष. एकूण 89 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते श्री 11 संघासमोर. मनीष सामना करेल आणि यावेळेस मोठा फटका मारलेला आहे. बघूया किती रन मिळत आहेत. बाउंड्री तर गेली नाहीये परंतु दुसऱ्यांचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि एका धावेवर समाधानी मानतायत ते दोनही फलंदाज राहुल आणि मनीष. पहिल्या ओव्हरला 6 रन आले होते. त्यानंतर आता एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते ती 7. कपिल यादव यांच्या 53 धावाच्या खेळीच्या जोरावर विनस या संघाने 88 धावांची मजल इथे या सामन्यात मारलेली आहे. पाहूया. आणि यावेळेस मोठा फटका मारलेला आहे आणि फटका फसलाय. खेळाडू बाद. एक सुंदर झेल घेतलाय डबल्या यांनी. आणि धावसंख्या चालली आहे ती 7 आणि एक विकेट गेलेली आहे श्री 11 संघाची. नवीन बॅट्समन जो स्ट्राईकवर आलाय तो हेमो. आणि पहिल्या चेंडूवरती उत्कृष्टचा फटका मारलेला आहे तो आणि फटका फसलाय वाटतं आणि खेळाडू बाद झालाय तो हेमू. अंकित यादव यांची एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली. आणि कपिल हॅट्रिक वरती आहे तो कपिल.
बॅट्समन आला तो हरिओम, सामना करेल कपिल यांचा. हॅट्रिक वर आहेत ते कपिल, बघूया हॅट्रिक घेत आहेत का. आणि हलक्या हाताने तटावला चेंडू, बघूया किती रन्स मिळतात. पहिला धाव तर मिळालेली आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र केला नाहीये फलंदाज हरिओम आणि मनीष यांनी. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग आपल्याला इथे पाहायला मिळतो, एक मोठी चेस करताना पाहायला मिळतो श्रीलेवनचा संघ. परंतु एक चाचपडत अशी सुरुवात त्यांची झालेली आहे. बघूया पुढील चेंडू टाकला नाहीये, रिलीजच्या आधीच अंपायरने थांबवलंय, डेड बॉल दिलेला आहे. पुढील चेंडू सामना करेल तो मनीष कपिल यांचा. छोट्याशा रनअप मध्ये कपिल एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न हा फसलेला दिसतोय आणि मनीष देखील बाद झालाय. तंबूच्या आसऱ्यात परतलाय तो मनीष आणि कपिल यांचा भेदक मारा सुरू आहे मैदानामध्ये. आज ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, ते पाहता ते नक्कीच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहेत या टीमचे, ते दाखवत आहेत. या संघामध्ये अनेक मातब्बर खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळतात. रोहन भोसले या मैदानातील एक मातब्बर खेळाडू, ओपन गटात देखील आपल्याला खेळायला पाहायला मिळतात, हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. रोहन भोसले आणि बोल्ड या षटकातील आज चौथा विकेट घेतलेला आहे तो गोलंदाज कपिल यादव. आणि 4 विकेट घेतलेले आहेत त्या षटकामध्ये कपिल यांचा. एक जबरदस्त असा गोलंदाजीचा स्पेल आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. यानंतर होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला इथे पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. साई ग्रुपा विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यामध्ये होणारा सामना असेल. तरी साई ग्रुपा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी मायशी संपर्क साधायचा आहे. तसेच चालू सामन्याच्या समाप्तीनंतर लगेचच सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळेच्या अभावापायी आपल्याला कोणत्याही प्रकारचा ब्रेक इथे देण्यात आलेला नाही आहे आणि गोलंदाज आले ते साजन पाटील स्वतः. सामना करेल तो हरिओम. आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका मारताना पाहायला मिळाला ते हरिओम. षटकार. बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे. दुसरा चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारताना पाहायला मिळाले ते हरिओम आपल्याला. आपल्या संघासाठी सलग दुसरा षटकार हरिओम यांच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू 2 षटकार. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता, प्रयत्न फसलाय. परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण केलेले आहे ते क्षेत्ररक्षक ईश्वर यांनी आणि निश्चितच 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या वधारते, धावसंख्या झाली आहे ती 22 रन्स. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि साजन पाटील यांना मिळाली आहे आजच्या दिवसातील पहिली विकेट.
कॅच घेतली ती रोहन भोसले यांनी एक सुंदर कॅच घेतला होता आणि या सामन्यातील आणि इनिंग मधील 6वा विकेट देखील पडलेला आहे श्री 11 संघाचा. माफ करा, 5 विकेट गेलेले आहेत. मान नवीन फलंदाज मान बॅटिंगला आलाय तो मान. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि वाईट चेंडू टाकलेला आहे. अवंत धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 23 रन्स. एक पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय आणि डॉट चेंडू. साजन पाटील आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट षटक हाताळताना आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. बॅटिंगवर आहे तो मान आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक रवी आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. एक धाव मिळाली आणि या धावसंख्येने षटक देखील संपलंय आणि 24 धावा झालेल्या आहेत. 24 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. साई ग्रुपा संघाचा कर्णधार, विनंती आहे साई ग्रुपा संघाचा कर्णधार लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधायचा आहे. साई ग्रुपा संघाचा कर्णधार. घातलाय तोच चांगला चांगला पूल पण आहे. षटक क्रमांक 4 घेऊन येतो तो कपिल यादव. एक वेगवान गोलंदाज या मैदानातील. आतापर्यंत 4 विकेट घेतलेले आहेत आणि कपिल यांचे अनेक चाहते देखील आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. 53 धावा देखील केलेल्या आहेत त्यांनी. आणि कपिल यादव हॅट्रिक वरती आहेत ते कपिल. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता हे नवीन षटक आणि हॅट्रिक वर असलेले गोलंदाज कपिल. आणि ह्या वेळेस बॅटची आतली कट घेतली होती आणि गच्चा क्षेत्ररक्षण आपल्या सुलेख यांच्याकडून पाहायला मिळतंय आणि 4 धावा. पुन्हा एकदा सामना करतो मान. यावेळेस 5 विकेट घेतल्यात कपिल यांनी. टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांनी. या सामन्यामध्ये त्यांनी 5 विकेट घेतलेले आहेत आणि 53 धावा देखील केले. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स, ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्याकडून या मॅच मध्ये. संपूर्ण मॅच मध्ये त्यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. त्यात प्रथम त्यांनी जी बॅटिंग केली होती 53 धावा केल्या होत्या. त्यानंतर एका षटकामध्ये 4 विकेट घेतल्या. आणि नवीन बॅट्समन जो आलेला आहे, नाव सांगायचं आहे फ्रान्सिस. रोहन. रोहन या एक उदयनमुख खेळाडू या मैदानातील. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतोय तो ह्या मॅच मध्ये. आणि हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला वाटतं 4 धावा मिळतील. सुंदर फटका. कार्पेटच्या साह्याने हेलिकॉप्टर शॉट खेळला होता आणि 4 धावा.
रिव्हर्सचा फटका मात्र अयशस्वी झालाय. यश काही आलं नाहीये या रिव्हर्सच्या शॉट मध्ये आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कोण घेऊन येत आहे शेवटचं षटक विनाश या संघाकडून. सुलेख मला वाटतं तेच येतील गोलंदाजीसाठी. वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते सुलेख आणि ते ओव्हरथ्रो झालेले आहे. बघूया कोण टाकतंय शेवटची षटक आणि सुलेख यांचे षटक पाहण्यासाठी देखील त्यांचे अनेक मित्र येथे उपस्थित आहेत. एक जुने जाणते खेळाडू या पटांगणामधील सुलेख. रोहन जे सामना करतील सुलेख यांचा, माफ करा फ्रान्सिस सामना करतील पहिल्या चेंडूचा सुलेख यांचा. एका षटकात किती धावा हव्यात? 6 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. 6 बॉल 55. 55 धावांची गरज या सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 55 धावा. सुलेख जो पहिला षटक घेऊन येतोय संघासाठी, 5वं आणि शेवटचं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो सुलेख. उजव्या हाताने मारा करेल. एक वेगवान गोलंदाज या मैदानातील. आणि मला वाटतं साजन सर यांचा बदली खेळाडू मैदानात आलेला आहे. सुलेख सामना करेल तो फ्रान्सिस आणि बोल्ड. काय बोल्ड काढलाय. पहिलाच यॉर्कर बॉल टाकला होता आणि पहिल्या चेंडूवरती त्रिपळाचित सुलेख. आणि आपल्या टीम साठी त्यांनी विकेट देखील घेतलेली आहे सुलेख यांनी. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुलेख याची. विराज कोण आहे? विराज काटे असेल. बोल ना भाई. हा भाऊ. कुठे? हा चालेल बोलतो त्याला. आणि सुलेख यांनी लगातार 2 विकेट घेतलेले आहेत आणि सुलेख आता हॅट्रिक वरती आहेत. बघूया ते हॅट्रिक घेत आहेत का. जबरदस्त अशी बॉलिंग टाकताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत सुलेख आपल्या संघासाठी. नक्कीच त्यांना हॅट्रिकची संधी आहे. बघूया ते हॅट्रिक घेऊ शकतात का या मॅच मध्ये. आणि या टुर्नामेंटची मला वाटतं पहिली हॅट्रिक असेल. साई कृपा संघाचा कर्णधार लवकरात लवकर मॅचची संपर्कात आहे. सुलेख यांनी जर हॅट्रिक घेतली साजन सरांकडून त्यांना 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. हॅट्रिकला 5,000 आहेत. बघूया हॅट्रिक वाला चेंडू काय होतोय. आणि मोठा फटका मारलाय. झेल झालेला आहे आणि सुलेख 5,000 रुपयाचे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. आणि या स्पर्धेत जो कोण हॅट्रिक घेणार होता म्हणजे सुलेख याच्यावरती साजन सरांनी प्राइज लावलं होतं की जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांच्यावरती लावलं होतं आणि त्यांनी 5,000 रुपये जिंकलेत. सुलेख अभिनंदन. आज या एकूण स्पर्धेमध्ये एकूण 15 सामने खेळले जातील आणि 15 सामन्यांचे 15 मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड असतील. जर ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळालेलं आहे त्या खेळाडूने त्याचं जे नाणं आहे चांदीचं तर ते जपून ठेवलं आणि पुढच्या वर्षी जी साजन चषक किंवा WPL या दरम्यान VKM मंडळाकडून त्यांना विनंती करण्यात येईल की ते कॉईन जर त्यांनी त्यावेळी जमा केले
तर त्या 15 खेळाडूंची एक चिठ्ठी उडवली जाईल लकी ड्रॉची, आणि त्या 15 खेळाडूंमधून 3 खेळाडूंना विशेष असे स्पेशल गिफ्ट देण्यात येतील मंडळाकडून, ही अशी घोषणा झालेली आहे. तर सर्व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची आहे. ज्यांना ज्यांना चांदीचा कॉइन मिळालेला आहे त्याने तो जपून ठेवायचा आहे. यासाठी त्यांना सुबोध यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुबोध हे त्यांना या एकूण त्यांच्या संकल्पनेबद्दल, जी संकल्पना त्यांनी साकारली आहे त्याबद्दल आयडिया देतील की बाबा एक्झॅक्ट त्यांची संकल्पना काय आहे हे तुम्हाला कळेल जर तुम्ही सुबोध यांच्याशी संपर्क साधला तर. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि विनस हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. यानंतर होणारा सामना विनस विरुद्ध साई ग्रुपा. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. मी किरण नार्वेकर यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जो आहे तो कपिल याला सन्मानित करायचा आहे. किरण नार्वेकर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कपिल याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. कपिल यांनी 53 धावा वैयक्तिक केल्या आणि 5 विकेट देखील घेतलेले आहेत. विनस विरुद्ध साई ग्रुपा. टॉस साठी यायचंय. विनस कर्णधार, साई ग्रुपा कर्णधार. टॉस साठी यायचंय. किरण नार्वेकर यांना विनंती करतो. कपिल मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यायला यायचंय. कपिल